श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनाची देवी म्हणतात. ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी भासत नाही. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी कोणते ना कोणते उपाय करत राहतात. अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात. तर मग कोणते ते शुभ संकेत आहेत याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1, हाताला खाज सुटणे. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की पैशांशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नंबर 2, शंखध्वनी ऐकू येणे. सकाळी उठल्या उठल्या जर शंखाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जाते. आपल्या वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे, तसेच जीवनात काही मोठी उपलब्ध मिळू शकते. नंबर 3, काळ्या मुंग्या. जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका ओळींमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थांवर तुटून पडण्यास सुरुवात केली तर समजून जा की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात झाले आहे. हे घरात येणाऱ्या पैशांचे संकेत देखील असू शकते. नंबर 4, गायीचे हंबरणे. जर एखादी गाय तुम्हाला दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि चपाती किंवा पालक खायला घालून गायीला पाठवावे. याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या घरात येऊन दार ठोठावत आहे. नंबर 5, तुळस बहरणे. जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरेल तर असे म्हणावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकर येणार आहे. नंबर 6, नारळ. सकाळी उठतात जर पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. नंबर 7, पैसे सापडणे. जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताच पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाचे संकेत आहेत. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत आहेत. नंबर 8, झाडू दिसणे. शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला सकाळी एखादा झाडू मारताना दिसला तर तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल. सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत 5 दिवस कोणीही झाडू मारताना दिसेल तर समजून जा की आता आपली सर्व दुःख दूर होणार आहेत. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. नंबर 9, मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे देखील खूप शुभ संकेत आहेत. जर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानावा. दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मानले जाते. शास्त्रानुसार एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत मानला जातो. नंबर 10, पाल दिसणे. घरात अचानक एकाच ठिकाणी 3 पाली दिसल्या तर तो खूप शुभ संकेत मानला जातो. महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहेत. असं म्हटले जाते की जर पाल एकमेकांच्या पाठलाग करताना दिसेल तर त्या घराच्या प्रगतीचे हे संकेत आहे. नंबर 11, सकाळी ऊस पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. जर आपण सकाळी आपल्या सभोवताली अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत. नंबर 12, माता लक्ष्मीचे वाहन घुबड. बऱ्याच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच संपत्ती मिळते. नंबर 13, स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते. स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. नंबर 14, स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे
हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जाते. स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाची लक्षणे मानली जातात. नंबर 15, जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्याला तोंडात शाकाहारी वस्तू, भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील. नंबर 16, जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते, आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात. शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होते. नंबर 17, जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा. स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपला आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे. आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. नंबर 18, आपण स्वप्नात कधीकधी झाडू, घुबड, हत्ती, मोर, शंख, केळी किंवा पाल पाहिली तर समजा की आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. नंबर 19, शुभ कामासाठी जात असाल, किन्नर दिसेल तर ते शुभ देखील मानले जाते. अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या. जर किन्नर आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे, यामुळे धनात वाढ होते. नंबर 20, घराच्या छतावर कोकिळीचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहे. जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते. नंबर 21, जर आपल्या स्वप्नांमध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते. फळ आणि फूल आनंदाचे प्रतीक मानले जाते. फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे शुभ मानले जाते. धार्मिक शास्त्र आणि वाचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपली आर्थिक बाजू बळकट होणे. अशा प्रकारे हे 21 लक्षणे आहेत जे श्रीमंती होण्याआधी आपल्याला मिळत असतात. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.